नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, त्याच्यानंतर गोल्ड हे सगळे चार्ट जे आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निफ्टी नेक्स्ट वीकमध्ये काय परफॉर्म करू शकतो आणि नेक्स्ट टार्गेट जे आहे निफ्टीचं ते काय असू शकतं, हे पूर्ण जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. मला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि काही स्टॉक पण जे आहेत, जे की नेक्स्ट वीकमध्ये छान परफॉर्म करू शकतात, ते पण आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिले आपण निफ्टीपासून सुरुवात करूयात. निफ्टी शुक्रवारी म्हणजे गुरुवारी जे आहे ते 1.5% वर बंद झालंय आणि मागच्या 5 दिवसापासून जर बघितलं तर ऑलमोस्ट निफ्टी जे आहे ते 1600 पॉईंट वर जे आहे ते निफ्टी गेलेलं आहे. बँक निफ्टी थोड्या वेळात बघणार आहोत. बँक निफ्टी जे आहे ते लाईफ टाईम हायवर अभि ट्रेड करताय आता निफ्टी. पण बँक निफ्टी तर निफ्टी जे आहे ते नेक्स्ट वीक काय परफॉर्म करेल, तर आता जे आहे निफ्टीला खाली सपोर्ट जो आहे तो 23,500 चा जो सपोर्ट आहे निफ्टीसाठी, तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आता आपल्याला इथे बघायला भेटेल. इथे आपण मार्क करू 23,500. हा जो लेवल आहे निफ्टीसाठी, हा एक सपोर्ट एरिया आपण म्हणू शकतो निफ्टीला. आणि वर जे रेजिस्टन्स आहे ते आपल्याला आता 24,000 पर्यंत बघायला भेटेल. याच्या जवळपास जे आहे ते आपल्याला रेजिस्टन्स भेटेल. म्हणजे इथनं ऑलमोस्ट अजून 250 पॉइंट्स जे आहे ते निफ्टीला अपसाइड जाऊ शकतं निफ्टी. आणि जेव्हा केव्हा निफ्टी 24,000च्या वर जाईल, तेव्हा एक नवीन रॅली आपल्याला बघायला भेटेल इथे निफ्टीमध्ये. तर वर 24,000 जे आहे ते आपण नेक्स्ट टार्गेट समजूयात. 24,000 जे आहे ते निफ्टीचं नेक्स्ट टार्गेट असेल. इथनं 250 पॉईंट्स वर. आणि जेव्हा केव्हा या लेवलला येईल, म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा 24,000च्या जवळपास निफ्टी येईल, त्या पॉइंटला आपण जे आहे ते निफ्टीला सेल करू शकतो. म्हणजे कारण की जे आहे खालून 1600 ऑलमोस्ट 2,000 पॉईंटची रॅली आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटेल. आणि वरनं जे आहे ते ॲटलीस्ट 300-400 पॉइंट्सचं जे डाउन मूव्ह आहे, जेव्हा केव्हा 24,000ला आपण टच करू, त्याच्यानंतर एक 200-300 पॉइंट्सचा जो डाउन मूव्ह आहे, तो आपल्याला बघायला भेटेल. तर आपण जे आहे त्यावेळेला एक रिव्हर्स ट्रेड आपण इनिशिएट करणार आहोत. जर आणि एकाच दिवशी म्हणजे फर्स्ट डेलाच जर 24,150च्या वर जर निफ्टी बंद झालं, ठीक आहे, 24,150च्या वर जर निफ्टी बंद झालं, तर आपण जी आपली पोझिशन आहे ती क्लोज करून घेऊयात. कारण की त्याच्या वर निघाल्यावर नेक्स्ट टार्गेट जे आहे ते सरळ 25,000 पर्यंत येईल. तर जे 800 पॉईंटची जी रिस्क आहे ती ओपन होईल वरच्या साईडला निफ्टीमध्ये. तर आपण वेट करणार आहोत जेव्हा केव्हा फर्स्ट टाइम 24,000च्या जवळ येईल, तेव्हा एकदा सेल पोझिशन इनिशिएट करू. स्टॉप लॉस जो आहे तो आपला असेल 24,150चा. याच्या वर गेलं तर आपण जी आपली पोझिशन आहे ती एक्झिट करणार आहोत. तर हे झालं निफ्टी बद्दल. आता आपण बँक निफ्टी बघूयात. ठीक आहे, बँक निफ्टी खूपच या इथे जर बघू शकतात, बँक निफ्टी ह्या लेवलपासून 50,000 ते 54,300. आणि बँक निफ्टीचा लाईफ टाईम हाय जो आहे तो 54,000 ते 54,500 जो आहे तो बँक निफ्टीचा लाईफ टाईम हाय आहे. शनिवारी जे आहे ते HDFC बँक, ICICI बँक या दोघांचे रिझल्ट आलेत. आणि बँक निफ्टी जर ह्या दोघांचे रिझल्ट मार्केटनी पॉझिटिव्ह घेतले, तर मी टार्गेट जे माझं असेल बँक निफ्टीसाठी ते डायरेक्ट 60,000 असेल. म्हणजे अजून याच्यानंतर नेक्स्ट जी लेवल भेटते आपल्याला बँक निफ्टीमध्ये, ती डायरेक्ट जी आहे ती 60,000 वर आहे. म्हणजे तुम्ही इथनं बघू शकता ऑलमोस्ट बँक निफ्टीच्या वर अजून 10%चा मूव्ह जो आहे तो बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो.
तर हे जे झालं बँक निफ्टीसाठी. आता उद्या आपण काय करू शकतो बँक निफ्टीमध्ये? तर बँक निफ्टीमध्ये उद्या जर आपल्याला कधी 23,500च्या लेव्हलला जर बँक निफ्टी आपल्याला जर भेटलं, तर तिथे आपण बाईंग करू शकतो बँक निफ्टीला. आणि जर कधी बँक निफ्टी 54,500च्या वर जर सस्टेन करायला लागलं, ठीक आहे, 24,500च्या वर सस्टेन करायला लागला, त्याच्यानंतर पण आपण जो आहे तो बाय इनिशिएट करू शकतो इथे. कारण की तेव्हा जे आहे ते बँक निफ्टी लाईफ टाईम हायवर ट्रेड करायला लागेल. आणि त्याच्यानंतर जे आहे सरळ टार्गेट आपलं जे आहे ते एका महिन्यासाठी 60,000 पॉईंटच्या जवळपास असेल. 60,000 पर्यंत जी लेवल आहे बँक निफ्टीची, तिथपर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. आपण आता जे आहे ते गोल्डचं पण अनालिसिस करूयात. कारण की सगळेजण म्हणतात की जेव्हा गोल्ड जातं तेव्हा इक्विटी मार्केट जे आहे ते थंड पडलेलं असतं. पण ह्यावेळेस पहिल्या वेळेस असा एक सिनारिओ बनतोय की गोल्ड पण वर वर जात आहे आणि इक्विटी मार्केट जे आहे ते सुद्धा वर जात आहे. तर यावेळेस जे सगळे जे प्रिव्हियस जे कन्सेप्ट होते गोल्डसाठी, ते सगळे इथे खराब झालेत. म्हणजे कोणतंच जे पहिले जे प्रेडिक्शन होते ते सगळे यावेळेस उलटे पडू लागलेत. तर चला तर मग आपण गोल्डचा चार्ट बघूयात. ठीक आहे. फ्युचर आपण ओपन करूयात. तर बघू शकतो गोल्ड जे आहे, गोल्ड फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, ते सध्या चालू आहे 95,000 वर. माझा असं गेस होता की इथनं जे आहे ते गोल्ड खाली जाईल. ठीक आहे, 87,000 ते ऑलमोस्ट 80,000च्या जवळपास जे आहे ते गोल्ड यायला पाहिजे होतं. पण इथे माझा पहिल्याच दिवशी नेक्स्ट डे जो आहे तो माझा गेस चुकीचा ठरला. आणि गोल्ड जे गेलं आहे ते आता गेलंय 95,000ला. इथे गोल्डमध्ये जर असं आता कन्सॉलिडेशन आपल्याला बघायला भेटेल. कारण की गोल्ड जे आहे ते 1,00,000च्या जवळपास गेलेलं आहे. इथे थोडंफार कन्सॉलिडेशन होऊन खाली जे आहे ते 80,000 पर्यंत जे आहे ते गोल्ड येऊ शकतं. खूप मोठं टार्गेट देतोय मी. वरनं जे आहे ते ऑलमोस्ट बघू शकता जे आहे ते 15%चा डाऊन मूव्ह जो आहे तो गोल्डमध्ये आपल्याला बघायला भेटेल. कारण की इक्विटी मार्केट जे आहे ते खूपच स्ट्रॉंगली इथे परफॉर्म करत आहे. आणि याचा गेस दरवेळेस चुकतोय गोल्डचा. तर आय होप की जे सगळे आपले इन्व्हेस्टर आहेत गोल्डमध्ये, त्यांनी चांगला पैसा कमवावा. पण इथे गोल्ड जे आहे ते 1,00,000च्या वर जाणं थोडंसं अवघड आहे. कारण की खूप फास्ट जी रॅली आपण म्हणू शकतो 2025 मध्ये, अ, ती आपल्याला बघायला भेटली. ऑलमोस्ट 25% जी रॅली आहे ती आपल्याला गोल्डमध्ये बघायला भेटली आहे. आणि तेही फक्त आणि फक्त 3 महिन्यामध्ये. तर हे एक खूपच रेअरली होतं की गोल्डमध्ये 25% रिटर्न जे आहेत ते बघायला भेटतात. तर गोल्डचं टार्गेट जे आहे ते 80,000 आहे. वर आपण शॉर्ट करू शकतो गोल्डला. पण जे आहे ते ग्लोबल मार्केटवर पूर्ण आणि पूर्ण गोल्ड जे आहे ते डिपेंडंट आहे. त्यामुळे खूप रिस्की आहे गोल्डमध्ये ट्रेड करायला. सिल्वरची अगर हम बात करें, ठीक है, सिल्वर सिल्वरने लाईफ टाईम हाय लावला होता 1,00,000, ठीक आहे, 1,02,000च्या जवळपास. ठीक आहे. तिथनं एक स्ट्रॉंग सेल आपल्याला बघायला भेटला गोल्डला. आणि गोल्ड जे आहे ते आणि सिल्वरचा चार्ट आपण जवळ बघितला तर गोल्ड जे आहे ते अपवर्ड डायरेक्शनला चाललंय. सिल्वर जे आहे ते डाऊन ट्रेंड मध्ये आता सध्या आपल्याला बघायला भेटतंय. तर माझा असा गेस आहे की सिल्वर सुद्धा जे आहे ते 80,000च्या जवळपास आपल्याला बघायला भेटू शकतं. सिल्वर जे आहेत पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. तर थोडंसं इथे आपण सावध राहू गोल्ड आणि सिल्वरमध्ये. इक्विटी मार्केटमध्ये जसं मी सांगितलं की जोपर्यंत 24,150 ब्रेक होत नाही आता निफ्टीमध्ये, आणि बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत 54,500च्या वर बँक निफ्टी निघत नाही, तोपर्यंत तोपर्यंत एक नवीन ट्रेंड आपल्याला इथे बघायला नाही भेटणार. वरच्या साईडला जी आहे ती सेलिंग पण असेल
डाव फ्युचर पण अगर बघितलं आपण डाव फ्युचर, ते पण 40,000 च्या जवळपास स्ट्रगल करताय आणि ट्रम्प जे आहे ते काहीही टॅरिफ लावू शकतात चायनावर आणि त्याची सध्या फक्त त्यांनाही माहिती आणि चायनाला माहिती, या दोघांनाच माहिती की पुढे काय होणार आहे. यूएस जे आहे ते रिसेशनमध्ये जाईल, नाही जाणार. हे खूप साऱ्या गोष्टी आता प्रेडिक्ट होऊ लागल्या आहेत. हळू त्याचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला बघायला भेटतील. तोपर्यंत आपण इक्विटी मार्केटमध्ये डाउन साइडला इन्व्हेस्ट करत राहू आणि जे आहे ते आपला पोर्टफोलिओ चांगला बनवत राहू. तर आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.